काही दिवसावरच गणेश उत्सव आला आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आलं आहे की डॉल्बीवरती बंदी घालण्यावी। ज्या डॉल्बीच्या आक्रश आवाजाने ज्येष्ठ नागरिक असू द्यात किंवा लहान मुलं असू द्यात यांना नाहक त्रास होतो। या संदर्भात ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यासाठी आले आहेत। आपण त्यांचे संवाद सांगतो। काय सांगाल की आपण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी यांना डॉल्बी संदर्भात जे निवेदन दिले त्याबद्दल काय सांगता? डॉल्बी पूर्वीच्या काळी जे उत्सव साजरे होते ते पारंपरिक पद्धतीने होते। त्यात पावित्र्य, मांगल्य, सात्विकता आणि सोज्वळता आणि प्रसन्नता असं चांगल्या वातावरण साजरं होत होते। पण आता आजकाल डॉल्बी आणि लेझरचा पण मी आवर्जून उल्लेख करते की गेल्या वर्षी बऱ्याच पेशंट डोळ्यावर त्याचे विपरीत परिणाम झालेले आपण मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहेत की किती पेशंट त्यात गेलेले आहेत आणि त्यात मोस्टली यंग जनरेशन आहे। आणि डॉल्बीचा परिणाम होणारे कर्णबधिरता आलेले बरेचसे पेशंट नोटीस केलेले आहेत। साताऱ्यातील सुप्रसिद्ध ENT सर्जन, डोळ्याचे तज्ज्ञ ह्यांच्याकडे ते पेशंट रिपोर्टिंग झालेले आहेत। त्यामुळे डॉल्बी आणि लेझर ह्याचा वापर मिरवणुकीमध्ये आणि आपल्या उत्साहामध्ये कुठल्याच उत्सवामध्ये होऊ नयेत आणि पारंपरिक पद्धतीनं उत्साह साजरा व्हावा ज्याचा आनंद सगळ्यांनाच घेता येईल आणि अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष सगळेच त्याच्यात इक्वल आत्मीयतेने, आनंदाने, प्रसन्न चित्ताने सामील होतील। तर यासाठी आमचं ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतोच, पण आजकाल तरुण पिढीला सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो। तर सगळ्याच्याच हिताचं नसलेलं हे डॉल्बी आणि लेझर मिरवणुकीमधनं हद्दपार व्हावं ही आमची सगळ्यांचीच कळकळीची विनंती आहे। आणि पारंपरिक, सात्विक, प्रसन्न आणि सोज्वळ असे कार्यक्रम ज्यात अबालवृद्ध आणि स्त्रिया पण मोकळ्या मनाने त्याचा आनंद घेऊ शकतात आणि त्याचं पावित्र्य राखलं जाईल आणि एक म्हणजे आपला उत्साह चांगला साजरा करण्याचा आनंद सर्वाला घेता येईल। ही ठिकाणी येता जो गणेश उत्सव आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डॉल्बी हद्दपार करावी अशी मागणी यांच्या वतीने केले। तर आपण या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक यांच्या संवाद साधू। काका, आपण काय सांगाल की या ठिकाणी जो गणेश उत्सव होता आपल्या काळामध्ये तो कसा होता आणि कसा अनुभवला? आम्ही यावेळी पूर्वी जे गणेश उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीनं होते। यावेळेला हे डीजे बीजे असल्या काय भानगडी नव्हत्या। लोक समूहानं एके ठिकाणी जात होती, येत होती आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थित होत होता। तीच पद्धत पूर्वीप्रमाणे असा अवलंबली जावी। या आधुनिक ह्याच्यामध्ये जे मीडिया आहे त्या मीडियाच्या मार्फत अशा प्रकारचे जे डीजे किंवा हे जे आहे याचा वापर जरा कमी व्हावा किंवा नकोच असं एक साधारणपणे आमचं म्हणणं आहे। कारण त्याचा परिणाम वयोवृद्ध लोकांच्या ह्याच्यावर बरेचसा होतो त्याच्यामध्ये। जो ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना या संदर्भात डॉल्बीचा जो कर्कश जास्त व्हॉल्यूम असल्यामुळे कशा प्रकारचा त्रास होतो? आता आमच्या शाहूपुरी भागामध्ये जी घरं आहेत त्या घरांना खिडक्या बिडक्या संपूर्ण त्याच्या हादरत बसतात त्याच्यामध्ये। आणि रस्त्याने सुद्धा जाताना जे लोक म्हणजे वयोवृद्ध आजारी माणसं जे असतात त्यांना त्याचा त्रास होतो आणि हा त्रास त्यांचा होऊ नये यासाठी जरा सामान्य म्हणजे समंजसपणाने सगळ्या व्यवस्थित गोष्टी झाल्या पाहिजे त्याच्याबद्दलच्या। या येत्या जो गणेश उत्सव आहे त्याच्यामध्ये समंजसपणाने हा सर्व गोष्टी झाल्या असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे। त्याबद्दल या गणेश उत्सवांच्या अनेक मंडळांच्या बैठका या ठिकाणी आता सध्या गणेश उत्सव होत असलेल्या कालावधीत होत आहेत आणि काही आपण ज्येष्ठ नागरिक यांची संवाद साधू। बाबा, काय सांगाल की आता सध्या या बैठका होतात आणि त्याच्यातून डॉल्बी वाजवलीच जावी असं त्यांची मागणी केली आणि एकतर्फे पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांची यांना बंदी घालण्यात यावी आपलं म्हणणं आहे। काय सांगाल? शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघ, अर्जुनराव घोरपडे अध्यक्ष आणि मी विश्वासराव देशमुख सचिव, आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये पायी वारी दिंडी साजरी केली जाते, आज कित्येक म्हणजे 7 लाखाच्या वर लोक जमा होते तिथं, अतिशय धार्मिक पारंपरिक पद्धतीनं आणि वयस्कर लोक होते तिथं, तरुण पण होते, सर्वजण समंजसपणाने चालवते ते। डॉल्बी हा विषयच नको आहे। डॉल्बीमुळं फायदा काहीच नाही, सगळे तोटेच आहेत आणि आज आपण जगणं गरजेचं आहे। तुम्ही डॉल्बीतून काय साध्य करताय नक्की? डॉल्बी आणि लेजर सिस्टीम पूर्णपणे बंद व्हावी आणि पूर्वीप्रमाणे जसे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ज्या हेतून सुरुवात केली त्या पद्धतीनं व्हावेत, पारंपरिक देखावे सादर केले जावेत आणि धार्मिक मराठी गाणी लावली जावीत। गाणी सुद्धा लावताना ते काय कळत नाही
आणि वाद्य इतकी वाजवतात की त्याच्यामुळं डोळ्यांना, कानाला, मेंदूला सर्वांना त्रास होतो. राजपथमध्ये सिटी पोस्टा शेजारी आता अलीकडंच भिंत पडली. तिथे एक वयस्कर व्यक्ती मामा त्याच्यात दिवंगत पावले. बऱ्याच लोकांना अपंगत्व आले, कान बधीर झाले, डोळे आंधळेपणा आलेला आहे. तर डॉल्बी पासून काही फायदा नाही आणि तुम्हाला व्यवसाय करायचा तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करा. ढोल, ताशे, लेझिम किंवा झांज पथक हे चालू करा. पारंपरिक वाद्य चालू करा आणि देखावे तसे सादर करा. त्याच्यातून प्रबोधन काहीतरी झालं पाहिजे. आणि जर आपण किंवा आपली पिढी जर जिवंतच राहिली नाही तर तुमच्या डॉल्बीचा काय फायदा आहे? डॉल्बी लेजर सिस्टीम पूर्णपणे हद्दपार व्हावी. ग्रामीण भागात पण होऊ नये. आज बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात सुद्धा वापर केला जातो. वाईटपणा घ्यायचा नाही म्हणून अनेक जण गप्प बसतात, कोण तक्रार करत नाही. पण तक्रार करण्यापेक्षा जे परवानगीत येतात त्यांनीच परवानगी देऊ नये. आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलंय आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. तर पूर्ण सातारा जिल्ह्यातच ग्रामीण भाग असो, शहरी असो, निमशहरी असो, सर्व ठिकाणी डॉल्बी आणि लेजर सिस्टीम बंद व्हावी असं आमचं कळकळीची आग्रहाची विनंती आहे. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर डॉल्बी सिस्टीम आहे ते बंद करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जाते. कारण की होता ज्या ज्येष्ठ नागरिक असून द्या, लहान मुलं, वयोवृद्ध असून द्या, काही रुग्ण असून द्या ना, डॉल्बीच्या कर्कश आवाजाने व्हॅल्यूमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पाहिलं गेलं तर जे गणेश उत्सव मंडळ आहे त्यामध्ये आपसात मध्ये स्पर्धा लागलेली असते की कोणत्या डॉल्बीचा आवाज जास्त मोठा असतो आणि त्याच्यात ते स्पर्धा असेल. यावर्षी आपण यांच्याविषयी प्रतिक्रिया काय सांगू का की आपण जे गणेश उत्सव मंडळ आहे ते आपसातच स्पर्धा करतात की डॉल्बी संदर्भात? तर गणेश उत्सव मंडळात काय होतं, कोण जास्त डॉल्बी मोठ्यानं वाजवते, लेसर किरणाचा कोण जास्त वापर, तर याची स्पर्धा जास्त होते. आणि मूळ हेतू बाजूला राहतोय की देवाची पूजा. आताच आमच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक वाद्य वाजवून सनई चौघडे असे वाजवून केली तर फार चांगलं होईल आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही. आपलं सातारा पासूनच ही सुरुवात व्हावी की डॉल्बीचं निर्मूलन म्हणजे आपल्या धार्मिक कार्यक्रम झालं तर जसं की नाना पाटलांनी बाबा इथं क्रांती केली तशी डॉल्बीच्या संदर्भात आपल्या सातारा जिल्ह्यापासूनच क्रांती व्हावी आणि डॉल्बी बंद व्हावी असं आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय. तर त्याचा सर्वांनी आदर राखावा एवढी आम्ही विनंती करतो. डॉल्बी बद्दल आमचं काय मत नाही, परंतु वृद्धांना त्रास होतो, त्यांच्या मेंदूला त्रास होतो, कानाला त्रास होतो आणि हे सिद्ध झालंय. आणि सिद्ध झालेल्या गोष्टीला परत आव्हान देणं योग्य नाही असं मला तरी वाटतं. आमच्या संघांना, सर्व संघांना वाटतं. एवढं आम्ही निवेदन देत आहे. नक्कीच की जो पारंपरिक पद्धतीने जो गणेश उत्सव आहे तो साजरा करण्यात यावा आणि डॉल्बी आहे ती हद्दपार करण्याची अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे. अजित सोनवणे, पब्लिक टीव्ही, सातारा.